नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण मॅथ आणि रिजनिंगचे क्वेश्चन घेत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये जे क्वेश्चन सकाळचा व्हिडिओ मी टाकला होता ते व्हिडिओ जर पाहिला नसेल तर पाहून घ्या। त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आपली लाईव्ह संपल्याच्या नंतर, ठीक आहे। तर सर्वांनी तो सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या। प्रत्येक प्रश्नासाठी मी तुम्हाला जवळपास 30 सेकंदाचा वेळ या ठिकाणी देणार आहे, त्यामुळे तुमचा सराव होणं गरजेचं आहे। आगामी काळामध्ये होणारी पोलीस भरती असेल, आरोग्य विभाग भरती असेल किंवा इतर सरळ सेवा भरतीसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। तर 25 पासून 55 पर्यंतच्या सर्व मूळ संख्येची बेरीज तुम्हाला काढायची आहे। बेरीज नाही, सॉरी 25 पासून 55 पर्यंत सर्व मूळ संख्या तुम्हाला सांगायच्या। मूळ संख्या तुम्हाला सांगायच्या म्हणजे 25 पासून 55 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत। आता तुम्हाला मूळ संख्या माहित असणं गरजेचं आहे। 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, तर 25 मूळ संख्या आहेत, हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। तर 25 पासून 55 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला या ठिकाणी किती आहेत हे सांगायचं आहे। पहिला ऑप्शन आहे 7, 2 नंबरचा ऑप्शन आहे 8, 3 नंबरचा ऑप्शन आहे 10, 4 नंबरचा ऑप्शन आहे 20। तर चला आता या ठिकाणी तुमची वेळ स्टार्ट झाली। 30 सेकंदामध्ये तुम्हाला याचा आन्सर काढायचा आहे। 30 सेकंदाचा वेळ मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। तर चला लवकरात लवकर आन्सर देण्याचा प्रयत्न करा। गणित या ठिकाणी प्रश्न मीडियम लेवलचे आहेत, काही सोपे आहेत, काही अवघड सुद्धा आहेत। तर तुम्हाला मूळ संख्या माहित असणं गरजेचं आहे। 25 च्या नंतरची पहिली मूळ संख्या, आता मूळ संख्या म्हणजे काय तुम्हाला सांगतो। मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येला स्वतः तीच संख्या त्या संख्येने भाग जातो आणि ज्या संख्येला फक्त 1 ने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। म्हणजे काय, ज्या संख्येला स्वतःने भाग जातो आणि 1 ने भाग जातो, फक्त स्वतःने आणि 1 ने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असं म्हटलं जातं। बाकी कुठल्याही संख्येने त्याला भाग जात नाही त्याला मूळ संख्या असे म्हणतात। तर पहा, 25 च्या नंतरची पहिली मूळ संख्या आहे मित्रांनो कोणती, 29। लक्षात राहू द्या, पहा 25 च्या नंतरची पहिली मूळ संख्या 29। 29 च्या नंतरची मूळ संख्या आहे मित्रांनो 31। 31 च्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे, 37। आता या संख्येला पहा दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही, केवळ त्या संख्येने आणि 1 ने भाग जातो, ठीक आहे। 37 च्या नंतरची मूळ संख्या आहे मित्रांनो 41। 41 च्या नंतरची मूळ संख्या आहे मित्रांनो 43। 43 च्या नंतरची मूळ संख्या आहे मित्रांनो 47 आणि 47 च्या नंतरची मूळ संख्या आहे 53 आणि आता 53 च्या नंतर आहे 55। तर 55 च्या समोर आपल्याला जायची गरज नाही, 55 च्या अगोदरच्या संख्या आपल्याला विचारायला। मग एकूण संख्या पहा किती आहेत, पहिली आहे 29, दुसरी आहे 31, तिसरी आहे 37, चौथी आहे 41, पाचवी आहे 43, सहावी आहे मित्रांनो या ठिकाणी 47 आणि सातवी आहे 53। म्हणजे 7 एकूण संख्या आहेत। 25 पासून 55 पर्यंत एकूण मूळ संख्या किती, तर ते आहेत मित्रांनो 7। आता 7 किती ऑप्शनमध्ये दिलेले पहा, तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। तर आय होप मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल। असे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला खूप वेळेस विचारले जातात, त्यामुळे या व्हिडिओला लाईक करत चला। आपले मित्र कोणी जर नातेवाईक पोलीस भरतीची तयारी करत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। त्याच्यानंतर पहा 2 नंबरचं गणित आपल्या समोर आलेलं आहे मित्रांनो। या ठिकाणी पहा 15, 45, 972 या संख्येतील 4 व 7 या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती। महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचा आहे। या ठिकाणी पहा, आता तुमचा वेळ या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे। 30 सेकंदाचा वेळ मी तुम्हाला या ठिकाणी देते। पहा 15, 45, 972 या संख्येतील 4 व 7 या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती। आता स्थानिक किमतीतील फरक म्हणजे काय, दर्शनी किंमत म्हणजे काय, मी तुम्हाला आपल्या बॅचमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये शिकवत असतो। त्यामुळे जर तुम्हाला स्थानिक किंमत, दर्शनी किंमत हे जर समजत जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी बेसिकपासून तयारी करणं गरजेचं आहे। तर पहा 15, 45, 972 या संख्येतील 4 व 7 अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। तुमची वेळ या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे, ठीक आहे। तुमची वेळ या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे। तर पहा आता या ठिकाणी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे, तर लवकरात लवकर आन्सर देण्याचा प्रयत्न करा। तर पहा चला आता तुमची वेळ या ठिकाणी संपली, लक्ष द्या। या ठिकाणी 15 च्या नंतर किती आहे, 4 म्हणून लिहून घेऊयात। इथे या ठिकाणी आपल्याला 4 विचारलं म्हणून सर्वप्रथम 4 लिहून घेऊयात। 4 लिहिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, स्थानिक किमतीतील मग 4 ची स्थानिक किंमत किती आहे पहा मित्रांनो। या ठिकाणी 4 ची स्थानिक किंमत एकक, दशक, शतक, सहस्त्र, दशस्त्र अशा स्वरूपामध्ये आपण मोजले जातो। 4 च्या नंतर किती अंक आहेत पहा, 5 आहे, 9 आहे, 7 आहे, 2 आहे। म्हणजे पहा 4 च्या नंतर किती आहेत, 5, 1, 9, 2, 7, 3 आणि 2, 4 म्हणजे किती 4 आहेत, म्हणून या ठिकाणी 4 शून्य लिहून घेऊयात। 1 2 3 4 शून्य झाले। ही झाली 4 ची स्थानिक किंमत। आता आपल्याला 7 ची स्थानिक किंमत काढायची। 7 ची स्थानिक किंमत पहा, 7 दुसऱ्या क्रमांक डावीकडून उजवीकडून मापत चला। 7 कितव्या क्रमांक आहे,
7 आहे या ठिकाणी, 7च्या नंतर फक्त 2च आहे, म्हणजे 7च्या नंतर 2 आहे म्हणजे फक्त एकच अंक आहे, म्हणून 7 वर फक्त 1 शून्य आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. ठीक आहे, ही झाली 4ची स्थानिक किंमत आणि 7ची स्थानिक किंमत. यांच्यातील फरक विचारला, फरक विचार म्हणून मायनस करूया. यांची बेरीज विचारली तर आपल्याला प्लस करावं लागलं, मग याची मायनस करूयात. आता पाया शून्यामधून शून्य गेला, राहिला 0. आता या शून्यामधून या ठिकाणी शून्यामधून काय आपल्याला या ठिकाणी 7 जातो का, नाही जात. म्हणून या 4चा या ठिकाणी जर एक हातचा जर घेतला तर या शून्याच्या ठिकाणी झाले 10. म्हणून या ठिकाणी पहा 10 मधून 7 गेला, राहिला मित्रांनो 3. आता या शून्य ठिकाणी राहिला 9, या शून्याच्या ठिकाणी राहिला 9 आणि या 4चा हातचा आपण इकडे घेतला होता म्हणून राहिला 3. म्हणजेच 39,930 हे आपल्या या ठिकाणी आन्सर असणार आहे. किती ऑप्शनमध्ये दिलेले पहा, 39,930 ऑप्शन 3 मध्ये दिलेले, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आय होप मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. आता एखाद्या संख्येची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत कशी काढायची मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर पहा या ठिकाणी जर तुम्हाला संख्या दिली असेल उदाहरणार्थ 4560, ठीक आहे. आता या ठिकाणी मित्रांनो स्थानिक किंमत जर पाहिली तर या ठिकाणी जर तुम्हाला म्हणलं 5ची स्थानिक किंमत किती आहे, हे 5 आहे. 5च्या नंतर किती अंक आहेत, 2 अंक आहेत, मग 5 वर 2 शून्य द्या म्हणजे 5ची स्थानिक किंमत. आता आपण हे मापत असताना कसं मापतो पहा, या ठिकाणी लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला काय सांगितलं या ठिकाणी पहा, तुम्हाला मी काय सांगितलेलं या ठिकाणी 60, 4560. तर या ठिकाणी पहा याला एकक म्हणतात, एकक, दशक, शतक, एकक, दशक, शतक आणि सहस्त्र. या ठिकाणी अशी मापण्याची क्रम असतं. म्हणजे हे झाले स्थानिक किमती याच्या. तर या ठिकाणी 6ची स्थानिक किंमत जर झाली तर ती किती झाली 6 आणि त्यावर 1 शून्य आहे म्हणून 1 द्या. 5च्या नंतर किती 2 अंक आहेत म्हणून 5ची स्थानिक किंमत झाली 500. त्याच्यानंतर 4ची स्थानिक किंमत जर विचारली तर 4च्या नंतर किती अंक आहेत 5, 6 आणि 0 म्हणजे किती अंक आहेत 1, 2, 3 अंक आहेत म्हणून 4च्या नंतर 0. ही झाली या ठिकाणी 4ची स्थानिक किंमत. म्हणजे दिलेली जी काही स्थानिक किंमत तुम्हाला जर विचारली असेल तर तो अंक पहा, त्या अंकाच्या याच्यानंतर उजवीकडे किती अंक आहेत ते पहा आणि जेवढे अंक असतील तेवढे त्यावर 0 द्या, ती त्याची स्थानिक किंमत. म्हणजे आपल्याला पहा 4ची स्थानिक किंमत विचारली. 4 कुठे आहे मित्रांनो, 4 या ठिकाणी. 4च्या नंतर पहा 5 आहे, 9 आहे, 7 आहे, 2 आहे, म्हणजे एकूण किती अंक आहेत 4 आहेत, म्हणून 4च्या नंतर आपण 4 शून्य दिले, हे झाले आपले 4 शून्य. 7ची स्थानिक किंमत विचारली म्हणजे 7च्या नंतर फक्त 2 हा एकच अंक आहे, 7 लिहिला आणि त्याच्यानंतर 1 शून्य दिला, झालं. हे झालं आपलं 70. म्हणजे ही झाली त्याची स्थानिक किंमत. त्यांचा फरक काढला तर 39,930 आला. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आय होप हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. गणिताचा सराव करा आणि थोडंसं शांत दिमागाने सोडवण्याचा प्रयत्न करा. गणित थोडीशी या ठिकाणी टफ लेवलची मी या ठिकाणी घेतलेले आहेत, कारण की 3 ते 4 दिवसापासून आपण रेग्युलर व्हिडिओ घेत आहोत, त्यामुळे आपली काठीण्य पातळी या ठिकाणी वाढलेली. आता राम दर महिन्याला 300 रुपये बचत करतो, तर 6 वर्षात रामची बचत किती होईल, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ दिले. तुमचा वेळ या ठिकाणी स्टार्ट झालेले ऑप्शन सुद्धा तुमच्या समोर आहेत. चला वेळ न लावता सुरुवात करूया. आता चला लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा. 30 सेकंदाचा वेळ या ठिकाणी तुमचा संपत येत आहे. व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी सोडून पाहू शकता. तर पहा हे गणित सोडवायचं कसं. राम दर महिन्याला 300 रुपये बचत करतो, तर 6 वर्षामध्ये रामची बचत किती होईल आपल्याला वर्षामध्ये दिलेली. ठीक आहे, वर्षामध्ये दिले, मात्र बचत ही महिन्यामध्ये. मग या बचतीचं वर्षामध्ये रूपांतर करावं लागेल. म्हणजे एका महिन्याला 300 रुपये बचत करतो, ही 300 रुपये बचत करतो, तर तो 12 महिन्याला म्हणजेच एका वर्षाला किती बचत करेल मित्रांनो. एका वर्षामध्ये 12 महिने असतात म्हणून आपण 12ने गुणून घेऊयात. 12ने गुणल्याच्या नंतर 12 त्रिक मित्रांनो 36 आणि हे 2 शून्य, म्हणजेच एका वर्षाला तो 36,000 रुपये बचत करते. एका वर्षाला किती 36,000 रुपये बचत करते. ठीक आहे, कारण की दर महिन्याला 300 रुपये बचत करतो, 12 महिन्यामध्ये त्याची किती या ठिकाणी बचत होईल 12 त्रिक 36, म्हणजे या ठिकाणी 3,600 त्याची बचत होते. म्हणजे एका वर्षामध्ये त्याची बचत किती आहे 3,600 रुपये त्याची बचत आहे. ठीक आहे, मग आपल्याला विचारलं काय 6 वर्षामध्ये त्याची बचत. मग आपण एका वर्षाला जर तो 3,600 रुपये बचत करत असेल तर 6 वर्षाला किती करेल, म्हणजे 6ने या ठिकाणी गुणून घेऊयात. तर 6 शून्य शून्य, त्याच्यानंतर 6 शून्य शून्य, 6 6 36, 36ला 6 हात आले 3, 6 त्रिक 18, 18 आणि 3 झाले मित्रांनो 18, 19 20 21 झाले 21, म्हणजे 21,600 रुपये त्याची 6 वर्षामध्ये त्याची बचत होणार आहे. म्हणजे राम दर महिन्याला 300 रुपये बचत करतो, तर 6 वर्षामध्ये रामची बचत किती असणार आहे 21,600 रुपये बचत असणार आहे. तर 21,600 किती ऑप्शनमध्ये दिलेले आहे पहा.
ऑप्शन क्रमांक 4 मध्ये 21,600 दिले, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं तर योग्य आन्सर असणार आहे. मित्रांनो, आय होप हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत ही व्हिडिओची लिंक शेअर करत चला. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया 4 नंबरचा. आता पहा, 1 ते 45च्या दरम्यान 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमांकाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानावरची संख्या किती? 30 सेकंदाचा वेळ आहे. महत्त्वाचं गणित आहे मित्रांनो. हे गणित तुम्हाला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं गणित आहे. खूप वेळेस परीक्षेला विचारलं जातं आणि हे गणित तुमचं मेरिट ठरवणारं गणित आहे. ठीक आहे, तर पहा, लवकरात लवकर आन्सर देण्याचा प्रयत्न करा. 1 ते 45च्या दरम्यान 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमांकाने मांडल्यास, पहा चढत्या क्रमांकाने आपल्याला संख्या मांडायच्या आहेत. म्हणजे 1च्या नंतर 3 ने भाग जाणारी पहिली संख्या आहे 3, 3च्या नंतर 3 ने भाग जाणारी संख्या आहे 9, 9च्या नंतर 3 ने भाग जाणारी संख्या आहे या ठिकाणी 12, 12च्या नंतर 3 ने भाग जाणारी संख्या आहे 15. अशा चढत्या क्रमांकाने मांडायच्या आहेत आणि चढत्या क्रमांकाने मांडल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानाची संख्या तुम्हाला या ठिकाणी सांगायची. अतिशय सोपं गणित आहे मित्रांनो. तुम्हाला समजलं तर 5 सेकंदामध्ये तुम्ही याचा आन्सर देऊ शकता. म्हणजे पहा, 9व्या स्थानाची संख्या आपल्याला सांगायची. म्हणजे पहिली संख्या जर आपली आहे 3 आहे तर 9व्या क्रमांकाची संख्या सांगायची. म्हणजे गुणिले 9 करायचं, 9 त्रिक 27 आला आपलं आन्सर मित्रांनो 27. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आय होप मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. हा प्रश्न तुम्हाला थोडासा गोंधळात टाकणार होता, परंतु तुम्ही जर या ठिकाणी आन्सर तुम्हाला माहीत असेल फक्त 2 सेकंदामध्ये तुम्ही याचा आन्सर काढू शकता. डायरेक्ट गुणाकार करू शकता. 9 त्रिक 27 आलं उत्तर मित्रांनो 27. अशा स्वरूपामध्ये तुम्ही याचा आन्सर काढू शकता. 5 नंबरचं गणित पहा. 0, 1, 2, 3, 4 हे अंक एकदाच वापरून सर्वात मोठी 5 अंकी संख्या व सर्वात लहान 5 अंकी संख्या यांच्यातील फरक किती? हे गणित तुम्हाला या ठिकाणी सोडवायचं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी मोठी संख्या आणि लहान संख्या बनवता येणं हे गरजेचं आहे. आता मोठी संख्या बनवत असताना काय करावं लागतं मित्रांनो? सर्वप्रथम आपल्याला मोठा अंक घ्यावा लागतो आणि मग मोठा अंक घेतल्याच्या नंतर या ठिकाणी हळूहळू उतरत्या क्रमांकाने आपल्याला अंक या ठिकाणी घ्यावे लागतात. म्हणून आता 0, 1, 2, 3, 4 यापासून आपण मोठ्यात मोठी संख्या बनवून घेऊयात. मग मोठ्यात मोठी संख्या बनवत असताना सर्वप्रथम मोठा अंक लिहा. मोठा अंक आहे मित्रांनो या ठिकाणी 4, 4च्या नंतरचा मोठा अंक आहे मित्रांनो 3, 3च्या नंतरचा मोठा अंक आहे मित्रांनो 2, 2च्या नंतरचा मोठा अंक आहे मित्रांनो 1, 1च्या नंतरचा मोठा अंक आहे 0. म्हणजे 43,210 ही झाली आपली सर्वात मोठी संख्या. आता आपल्याला विचारलं काय? सर्वात 5 अंकी मोठी संख्या व सर्वात लहान 5 अंकी संख्या लहान संख्या यांच्यातील फरक किती? लहान संख्या अंकी लहान संख्या शब्द लिहायचा राहिला. तर लहान संख्या लिहित असताना काय करायचं मित्रांनो? सर्वात लहान संख्या या ठिकाणी 0 आहे, परंतु शून्याच्या अगोदर शून्याला किंमत नसते. लक्षात ठेवा, शून्याच्या अगोदर कुठली तरी संख्या पाहिजे. मग तुम्ही जर या ठिकाणी सर्वात लहान म्हणले मग या ठिकाणी घेतला 0, 0च्या नंतर घेतला 1, 1च्या नंतर घेतला 2, 2च्या नंतर घेतला 3, 3च्या नंतर घेतला 4. तरी 5 अंकी संख्या झाली का? नाही झाली. ही फक्त 4 अंकी संख्या झाली. म्हणून कधी 0 या ठिकाणी कुठल्याही संख्येच्या अगोदर लिहायचा नसतो. शून्याला किंमत येते केव्हा? तर 0 ज्या ठिकाणी कोणत्याही संख्येच्या उजवीकडे ज्या ठिकाणी आपण 0 देतो त्याच वेळेस शून्याला किंमत असते. एखाद्या संख्येच्या डावीकडे तुम्ही कितीही 0 जर दिले तर त्या शून्याला किंमत नसते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यामुळे ही आपली या ठिकाणी 5 अंकी संख्या नाही. तर 5 अंकी संख्या कशी लिहायची तर तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पहा, 5 अंकी संख्या लिहित असताना सर्वप्रथम सर्वात लहान संख्या 1, 1च्या नंतरची शून्याला किंमत नाही म्हणून या ठिकाणी लिहून घेऊया 0, 0च्या नंतर आता या ठिकाणी 3 या ठिकाणी 4, 3, 2च्या नंतर लहान संख्या कोणती आहे? 2, 2च्या नंतरची लहान संख्या 3, 3च्या नंतरची लहान संख्या आहे 4. ठीक आहे. आता ही झाली मित्रांनो आपली मांडणी. आता आपल्याला या ठिकाणी फरक काढायचा. या ठिकाणी काय करायचं मित्रांनो? आपल्याला फरक काढायचा. आता फरक काढत असताना करायचं काय? लक्षात ठेवायचं आहे. आता फरक काढत असताना आपल्याला करायचं काय? तर या ठिकाणी आता 0मधून 4 जाणार का? नाही जाणार. मग 0मधून 4 जात नाही म्हणून या 1चा हातचा इथं घेतला झाली 10, 10मधून 4 गेला राहिला मित्रांनो 6. आता या ठिकाणी 1चा हातचा इथं गेलता 1च्या ठिकाणी राहिला 0. मग 2चा हातचा या ठिकाणी जर घेतला तर झाले 10, 10मधून परत 3 गेले राहिले मित्रांनो 7. आता 2च्या ठिकाणी राहिला 1. आता 1मधून 2 जातो का? नाही जात. मग 3चा हातचा इथं घेतला झाले 11, 11मधून 2 गेला राहिला 9. आता या ठिकाणी राहिला 2 आणि या ठिकाणी 3मधून 1 गेला राहिला 3. म्हणजे 32,976. 32,976 पहा किती ऑप्शनमध्ये दिले? 32,976. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आय होप मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. सर्व प्रश्न हे महत्त्वाचे होते. तर मित्रांनो नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत
मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा नक्की मित्रांना सुद्धा आपल्या त्याचा फायदा होईल। तर मित्रांनो आशा करतो हे सर्व प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असतील। काही तुम्हाला डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। काही प्रश्नामध्ये जर तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल ते सुद्धा मला सांगू शकता। समोरच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल। तर आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला आहे। तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय।